नमस्कार तुम्हा सर्वांना, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे छायाज मोटिवेशन अँड व्लॉग्स. आज मी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि आजचा दिवस खूप खास आहे. मी तो कोणासाठी तरी स्पेंड करणार आहे आणि तो आहे म्हणजे अथर्वसाठी आज खूप खास असं काहीतरी करणार आहेत. आणि अथर्व कोण आहे, का त्याच्यासाठी काही खास करायचं आहे, हे व्हिडिओमध्ये पुढे मी नक्कीच सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आज पटपट कामं आवरून घेतली आणि आता घड्याळात वाजली 10 वाजून गेले. 10 वाजून गेली. आज थोडं पटपट कामं आवरले. म्हटलं चला काहीतरी थोडंसं लवकर आपण एक्स्ट्राचं काहीतरी काम करूया, पण तरी 10 वाजूनच गेले. आज थोडं वेळेत आवरलं, पण माझी तयारी अजून बाकी आहे. पण तरी म्हटलं चला थोडासा व्हिडिओ शूट करून घेऊ आणि मग तयारी करून मला निघायचं आहे शॉपवर. आणि मग मी तुम्हाला दाखवणार आहे की मी अथर्वासाठी काय करणार आहे आज वेगळं. तर तुम्ही नक्कीच बघा. चला तर मग आता घड्याळात 10:30 वाजत आले आणि माझी पण निघण्याची वेळ झाली आहे शॉपवर. रोजच धावपळ असते, घरातली कामं झाली की लगेच शॉपवर जाणं आणि व्हिडिओला पण टाईम काढणं खूप मुश्किल होऊन जातं. तरी पण मग मी थोडंसं धावपळीत का होईना शूट करण्याचा प्रयत्न करते. जर काही चूक होत असेल तर मला नक्कीच सांगा. टूटा टूटा एक परिंदा सच फुटा मेरे जलना पाया ओ टूटा टूटा बघा, हा मस्त खिडकीत बसला आणि खूप ड्रामेबाज आहे. तुम्ही आता ऐकलंच असेल त्याचा डायलॉग. म्हणजे प्रत्येक क्षण हा तो मस्तपैकी एन्जॉय करूनच घालवतो आणि दोघांचं तर बिलकुल जमत नाही आहे. एवढ्याशा गोष्टीवरून कंटिन्यू चालू असते. बघा, आता रिमोटवरून भांडणं चालू आहे त्यांचे. कुठल्याही गोष्टीवरून भांडणं करतात. असो, आता वेळ झालेली होती त्यामुळे मी आता निघाली शॉपवर, कारण माझं रेग्युलर काम आहे. इकडे काही काम असेल तरी मला ते सगळं सोडून आणि शॉपवर निघावं लागतं. म्हणून मग मी आज लिफ्टने येण्यापेक्षा म्हटलं चला पायऱ्यांनी पायीच जाऊ, कारण व्यायामही होतच नाही रोज काहीच. आणि हे आमच्या बिल्डिंगचे गणपती बाप्पा रोज येता जाता दर्शन देतात आम्हाला. त्यांचा आशीर्वाद नेहमीच आहे. आणि आता मी चालली आहे शॉपवर. ही आहे माझी धन्नोराणी. चला तर मग आले मी शॉपवर आणि इथं आल्यानंतर पण बरंचसं काम असतं. साफसफाई असते, देवपूजा असते. मग पहिले रेग्युलर ती करून घ्यायची आणि मग कॉम्प्युटर आपलं रेग्युलर काम. दुकानावर आल्या मग सुरुवात केली कामाला आणि लगेच आज एक मोठं म्हणण्यापेक्षा पत्रिकेचं काम होतं. पण ती पत्रिका एवढी मोठी होती ना की बघूनच कंटाळा आला. आता मला मी दाखवते तुम्हाला पुढे, कारण आता माझं कामच ते, त्यामुळे मला काही नाही म्हणता आलंच नाही. आणि इतकं म्हणजे असं किचकटवाणी काम होतं ते, पण मग मी ते पूर्णच केलं. म्हटलं चला आज अथर्वासाठी काहीतरी एक स्पेशल बनवूया. पण आल्या हे बघा, हे पत्रिकेचं काम लागून गेलं आणि एवढी मोठी पत्रिका ती टाईप करायची होती. पण असो, केली मी ती. त्याच्यानंतर अर्जंट पासपोर्ट पण दिले आणि नंतर पत्रिकेचं काम हातात घेतलं, तेही हळूहळू पूर्णच केलं. तर मग म्हटलं चला त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवू आपण. पण वेळच भेटत नव्हता, तरी पत्रिकेचं काम मी पूर्ण केल्यानंतर थोडंसं मी बनवलं आहे. आणि काय बनवलं आहे ते मी आता तुम्हाला नंतर दाखवेल त्याच्यासाठी स्पेशल. कारण मोस्टली कसं असतं ना आपल्या सगळ्यांचं, की घरात पहिलं अपत्य होतं तेव्हा त्याची खूप मजा होते, खूप त्याचे लाड पुरवले जातात. पण जेव्हा दुसरं अपत्य होतं ना त्याच्याकडे म्हणजे खरंच दुर्लक्ष होतं. म्हणजे आपण जाणून बुजून नाही करत, पण एक घरातली ती मोठी अपत्य म्हणता येईल, मोठं अपत्य. त्यामुळे आपण प्रत्येक वेळेस लहानाकडे जास्त लक्ष देतो. म्हणजे अक्षरशः एखादं भांडण वगैरे झालं त्यांचं तरी आपण मोठ्याला गप्प बसवतो की जाऊ दे, तो लहान आहे, सोडून दे. तर मग असं त्यांना असं वाटतं की अरे आपल्याला म्हणजे आपण प्रत्येक वेळेस आपणच माघार घ्यायची. म्हणजे ते बोलून पण दाखवतात प्रत्येक वेळेस, तुम्ही मलाच रागवता, मलाच बोलतात. पण मग ते आपलं कसं आहे, म्हणजे रेग्युलर ते होऊन जातं तसं, की आपण मोठ्यांना गप्प बसवतो आणि लहानांचे लाड पुरवले जातात असं. त्यामुळे मग मी ठरवलं होतं की आज त्याचं स्पेशल दिवस आहे उद्या, तर मग त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवू आपण. पण मग घेतलं मी नंतर काम हातात. हे बघा, हे त्याचे पिक्स आहे जुने. खूप ॲक्टिव्ह येतो, म्हणजे
माझा मुलगा आहे म्हणून मी सांगत नाही, पण तो खरंच खूप ॲक्टिव्ह आहे आणि त्याचा डान्स वगैरे जर बघितला ना तर एकच नंबर आहे. तुम्हाला जर वाटत असेल ना, खरंच मी त्याचा डान्स वगैरे पण आहे ना मी तुम्हाला शेअर करेल नक्कीच. हा छोटा आहे काही कमी नाहीच आहे, पण मोठा खरंच खूप ॲक्टिव्ह आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ॲक्टिव्ह आहे तो. म्हणजे अगदी खेळात असो कशातही असो तो खरंच ॲक्टिव्ह आहे. हे छोट्याचे पिक्स आहे, छान होते, मला दिसले समोर म्हणून मग मी तुमच्याशी शेअर करते. आणि मोठ्याचं जर खरंच तुम्हाला ॲक्टिव्हिटी सगळ्या बघायच्या असेल ना तर मी स्पेशल त्याच्यावर एक पूर्ण व्हिडिओ बनवेल. मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. हे बघा, नंतर मग मी काम घेतलं करायला, म्हटलं त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवू. दुसरं तर नाही बनवून होणार, पण जे आपल्या फील्डमधलं आहे ते तरी मी थोडंसं काहीतरी वेगळं त्याच्यासाठी देऊ असं म्हणून मग मी घेतले त्याचे फोटो बनवायला. आणि बनवत बराच वेळ होऊन गेला होता, कारण पत्रिकेचं काम बराच वेळ चाललं आणि नंतर फोटोचे पण कामं होतेच मला. मग नंतर बनवून झाल्यानंतर मग मी हे काम फिनिश केलं. त्याच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट म्हणता येईल ते बनवलं, पण ते काय आहे हे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल, कारण उद्या त्याचा स्पेशल दिवस आहे आणि त्यासाठी मला आज त्याच्यासाठी वेळ काढायचा होता. पण रेग्युलर कामाची धावपळ, त्यामुळे पाहिजे तसा वेळ मला काढताच आला नाही. तरी पण मी थोडंसं काहीतरी त्याच्यासाठी बनवलं आहे, ते मी तुम्हाला उद्या नक्कीच दाखवेल. तर त्याचे भरपूर सारे पिक्स आहे, भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहे, खूप सारं आहे. म्हणजे तो म्हणजे खरंच म्हणजे मी माझा मुलगा आहे म्हणून नाही सांगत, पण तो खरंच ॲक्टिव्ह आहे. म्हणजे असं काही वेळेस असं वाटतं की आपण कुठेतरी कमी पडतो आहे त्यांच्यासाठी, असं आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्याला घेऊन जाणं किंवा घेऊन येणं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये भाग घ्यायला लावणं, किंवा तो स्वतःहून घेतो पण आम्हाला तिथं त्याला घेऊन जाता येत नाही, घेऊन येता येत नाही, असं म्हणजे आपण कुठेतरी कमी पडतो असं वाटतं. चला, तर मग बराच वेळ झाला होता, 2:30 वाजून गेले होते. तर मग मी म्हटलं चला आता घरी जाऊया, कारण दुपारी मी जरा वेळ घरी येते. आणि घरी आल्यानंतर खिडकीतून मस्त अशी हवा येत होती. बघा पडदे, आम्हाला फॅनचीसुद्धा गरज लागत नाही, इतकं छान व्हेंटिलेशन येतं. हे बघा, पडदा पण एकदम मस्त उडतं आहे हवेनी. आणि दुपारी लगेच मुलांचं चाललं आहे की मॅगी करायची. चला, तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि येणारा व्हिडिओ नक्कीच बघा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.